जगद्गुरु तुकोबाराय ह्या अभंगामध्ये सांगतात की सावध झालो हरीच्या आलो जागरणा। ह्याचा अर्थ मनुष्यानं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं कुठेतरी सावध व्हावं आणि एकदा सावध झाला की तो त्याचं जीवन व्यवस्थितरित्या करू शकेल, यात यत्किंचितही संशय नाही। प्रश्न असा निर्माण होतो की तुकोबारांना 2 वेळेस सावध का व्हावंसं वाटलं असेल तर अभंग ही जी संज्ञा आहे त्यामध्ये अस्तोभम, असंदिग्धता, अल्पाक्षरत्व, विश्वतोमुखम, सारग्रहण आणि दोषराहित्य या 6 मुद्द्यांच्या नियमाप्रमाणे अभंगामध्ये अस्तोभम अवडंबर नसावं, असंदिग्धता एक पक्षीय एक कल्ली विचार मांडले जाऊ नये, अल्पाक्षरत्व अक्षर कमी असावीत मात्र कमी केलेलं अक्षर हे मूळ शब्दापर्यंत पोहोचवणारं असावं, विश्वतोमुखम जगाशी तो विषय सन्मुख असावा किंवा तो अनुभवात असावा किंवा ऐकिवात तरी असावा, आणि शेवटचा मुद्दा आहे दोषराहित्य। दोषराहित्य म्हणजे द्विरोक्ती, त्रिरोक्ती, चतुरोक्ती किंवा व्याघात नावाचा दोष लागू शकतो। मुद्दामून बोलावंसं असं वाटतंय की जगद्गुरु तुकोबाराय यांचा जर अभंग असेल तर द्विरोक्ती नावाचा दोष लागण्याचं कारण काय, आणि जोपर्यंत वक्ता द्विरोक्ती नावाचा दोष अभंगातून बाजूला काढत नाही किंवा त्या अभंगावरती भाष्य करून हा मुद्दा सोडवत नाही तोपर्यंत अभंगावर बोलण्याचा अधिकार त्याला हे व्यासपीठाचं संविधान देत नाही। म्हणून आपल्याला पहिल्यांदा द्विरोक्ती सोडवावी लागणार आहे विस्तीर्ण स्वरूपामध्ये। दुसरा मुद्दा असा आहे की प्रथम तर प्रार्थनेच्या नंतर परिपाठाच्या नंतर प्रारूप, चौथा मुद्दा परिहार। हा परिहार मुद्दा सोडवण्यापूर्वी तिसरा जो मुद्दा आहे हा मुद्दा आहे प्रारूप, म्हणजे अभंगाचा संक्षिप्त भावार्थ। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी सावध झालो आणि हरीच्या जागरणाला आलो। याच्या अगोदरही तुकोबारांनी सांगितलंय, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। बस विठ्ठलाचं भजन करा असं जगद्गुरु तुकोबारांनी ओरडून सांगितलं, छातीला हात लावून सांगितलंय। मग इथे तुकोबाराय सांगतात अगोदर मी सावध झालो आणि पुन्हा सावध झालो। 2 वेळेस द्विरोक्ती आलेली, द्विरोक्ती सोडवणार आहोत आपण, पण हरीच्या जागरणाला का हा प्रश्न निर्माण होतो। तर तुकोबाराय त्याचं उत्तर देतात, तेथे वैष्णवांचे भार किंवा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे। मनुष्यानं वैष्णवाची शरणागती करावी किंवा वैष्णवाचं जे काही आराध्य दैवत आहे त्याची सेवा करावी किंवा त्याची शरणागती करावी, त्यामध्ये निश्चित कल्याण आहे हे पटवून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा हा आटापेटा आहे। जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे, काय आहे त्या ठिकाणी केवळ गरजती असते म्हणजे त्या ठिकाणी फक्त जय जयकार होतो म्हणूनच जायचं का? ज्या ठिकाणी वैष्णवांचं बहुसंख्य असं संमेलन आहे त्या ठिकाणी जायचं का? असे अनेक प्रकारचे नाना प्रकारचे प्रश्न निर्माण होतात। प्रश्न असा उद्भवतो की तुकोबाराय तिथेच का जायचं आणि इतके दिवस तुम्ही कुठे गेला होता? तुमचं पूर्ण जीवन बघितलं आम्ही, तुमच्या जीवनामध्ये प्रथमतः तुम्ही साधक दशा प्राप्त केली आणि सिद्ध दशेला आल्याच्या नंतर जर प्रबोधन करत असाल तर आमचा प्रश्न आहे इतके दिवस तुम्हाला हे का सुचलं नाही? तर तुकोबाराय गोड उत्तर देतात की आतापर्यंत मी काळ झोपेत होतो। ही झोप जी आहे ना याला अज्ञान असा शब्द संक्षेपानं मांडायचा। अज्ञान म्हणजे अज्ञानानं माणसाला आपल्या जवळचं सुद्धा दिसत नाही। हरिणाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते पण जोपर्यंत तिला कोणी दाखवणारा नसतो तुझ्या नाभीत आहे तोपर्यंत ते हरिण आपली छाती फुटेपर्यंत पळतं, सैरभैर होतं, एका ठिकाणी थांबत नाही। अशाच प्रकारानं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये प्रकाश टाकणारं कोणी नव्हतं आणि आज मला मार्गदर्शन करून मला कोणीतरी मार्गदर्शन केलेलं, पथदर्शन केलेलं आहे। आणि त्याच अनुषंगानं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की पळून या गेली झोप होते पापा आडते। आतापर्यंत ही झोप आणि पाप, झोप म्हणजे झोप, थोडक्यात झोप म्हणजे संध्याकाळच्या वेळेत जी आपण जमिनीवरती अंग टाकून घेतो त्याला झोप म्हणू नये। असं म्हणतात की झोपलेल्याला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही। झोपलेला मनुष्य म्हणजे ज्ञानाच्या पलीकडची परिस्थिती आणि त्याला ज्ञानानं एकदा जाग केलं की तो सावध होतो। सावधपण हे सावधपण आहे, जागृतीचं सावधपण या ठिकाणी बघायचं नाहीये। या ठिकाणी आत्मिक जागृती, ज्ञानाच्या जागृतीचा विचार करायचा आहे। तुकोबाराय सांगतात की आमच्या जीवनामध्ये हा प्रसंग आलेला आहे आणि तो प्रसंग विदित करत असताना तुकोबाराय सांगतात पळून या गेली झोप होते पापा आडते। आता मला पुन्हा झोप येणार नाही, मी आता जागा झालोय, सावध झालोय आणि सावध झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मी काय करावं हे मला दुसऱ्यानं शिकवण्याची गरज नाही, कारण तेच करून मी आज सिद्ध झालेलो आहे।
तुकोबराय सांगतात इतर ठिकाणी जर शरणागती केली तर शरणागती कदाचित मोठ्या बहुसंख्येनं आपल्याकडे भक्त मंडळ असू शकेल, आपल्या सहकाऱ्यांच्या गर्तेमध्ये आपण असू, सहकाऱ्यांच्या मोठ्या मेळ्यामध्ये आपण असू आणि मोठमोठ्या सद्गुरूंच्या सानिध्यात असू, ज्या सद्गुरूला जग विचारतं आहे, ज्या सद्गुरूच्या सत्संगाला अनेक लोक येऊन बसतात, मोठी मोठी गर्दी होते, खूप मोठा खर्च केला जातो, असा सद्गुरू आमचं कल्याण करेल की नाही सांगता येणार नाही. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात ज्या संप्रदायाचं ते प्रतिनिधित्व करतात त्या संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणारे आम्ही सुद्धा आहोत, आमच्या पाठीमागे या आणि मग तुम्हाला आम्ही या सुखाच्या प्राप्तीला प्राप्त करून देऊ. अर्थातच तुकोबराय सांगतात इतर ठिकाणी असेल कृपेची छाया करणारे सद्गुरू असतील, कृपेची छाया देणारं ते दैवत असेल, पण तुम्ही वैष्णवांच्याच जर शरणागतीत आलात तर तुमच्या जीवनामध्ये काय प्रसंग पडणार आहे, तिथे तुम्हाला कृपेची छाया मिळणार आहे. पण ओल छाया कृपेची म्हणजे एखादी शुष्क वस्तू जर आम्ही साठवली तर ती वस्तू काही काळापर्यंत तशीच राहू शकते, कालानुरूप त्या वस्तूचा नाश होऊ शकेल. पण तुकोबराय सांगतात एखादी वस्तू जर आपण एखाद्या ओलसर जागेमध्ये ठेवली, ओलाव्याच्या जागी जर ठेवली तर त्या असणाऱ्या वस्तूला, त्या बीजाला अंकुरण ही प्रक्रिया होईल, अंकुरण्याच्या प्रक्रियेतून ती फळू शकेल, फुलू शकेल आणि पुन्हा नवीन उत्पादनाची आपल्याला प्राप्ती होऊ शकेल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुका म्हणे तया ठायान ओल छाया कृपेची, मी तिथे जाऊन आलोय, तो अनुभव घेतलेला आहे, माझ्या बरोबर चला, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे तिथे चला, तुम्हाला मी ह्या कृपेच्या ओलाव्यापर्यंत नेऊन पोहोचवतो. हा कृपेचा ओलावा जो आहे हा नवनवीन उत्पादन प्रक्रिया करू शकतो, नवनवीन सृजन प्रक्रिया करू शकतो. म्हणून बाबांना माझ्या मागे चला. एखादी शक्ती कदाचित उपजण्यासाठी असेल पण तिला जर थांबण्याचं स्थैर्य देण्याचं कारण किंवा अधिकार नसेल आणि एखादी शक्ती कायम संपवत असेल आणि त्या शक्तीला पुन्हा उत्पादित करण्याचा अधिकार नसेल, इथे दोन्ही गोष्टीवरती माझा बॅलन्स आहे. म्हणून वैष्णवांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर इकडे तुम्हाला आनंदाचा ओलावा मिळेल. अभंगाचा संक्षिप्त भावार्थ. विठाला विठाला भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. तदनंतरचा मुद्दा प्रथमतः प्रार्थना, प्रार्थनेच्या नंतर परिपाठ, परिपाठाच्या नंतर प्रारूप. चौथा मुद्दा परिहार आणि आजचा परिहार देणं उचित तो असा की आपण या ठिकाणी बहुसंख्येनं जमलेलो आहोत. सर्वांना हे कारण माहिती आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून काही शब्दांचं या ठिकाणी मला आश्वासन द्यायचंय. काही शब्दांच्या संबंधामध्ये आतापर्यंत भरपूर कौतुक झालं असेल, पण मी वेगळ्या पद्धतीनं करणार आहे आणि ही पाठराखण आहे. थोडक्यात बोलायचं जर ठरलं तर हा माझा शब्द या व्यासपीठावरचा शब्द आहे आणि ह्या व्यासपीठावरून दिलेला शब्द आजपर्यंत मी मोडला नाही असं म्हणता येणार नाही. माझ्या पांडुरंग परमात्म्यानं माझा शब्द मोडू दिला नाही, हा अधिकार त्या पांडुरंग परमात्म्याचा आहे. म्हणून या व्यासपीठावरून मी काही शब्द देणार आहे, त्या शब्दांच्या माध्यमातून माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं बोलणार आहे. शक्यतो स्तुती करणं हा माझा भाव नाही, स्वभाव नाही. आजपर्यंत संबंध महाराष्ट्राला माहिती आहे, महाराष्ट्राच्या बाहेरही माहिती आहे. जी लोक मला ओळखतात देशभर, देशाच्या बाहेरच्या लोकांनाही माहिती आहे की ह्या व्यासपीठावरती हा वक्ता जेव्हा बोलतो तर बोलत असताना एक एक शब्द घासून पुसून बोलत असतो. संदर्भ असा आहे की ज्या वेळेस मी बोलतो तर हा शब्द 100% सत्य असतो. तो शब्द सत्य करण्यासाठी तुका म्हणे सत्य कर्मा भावे सह्य आणि घातलिया भय नरका जाणे, अशा पद्धतीनं माझा शब्द पूर्ण करण्यासाठी माझा पांडुरंग परमात्मा समर्थ आहे. या बाबतीची मला खात्री असल्या कारणाने या ठिकाणी मी मुद्दामून बोलणार आहे. वारकरी संप्रदायाचे अनेक कार्यक्रम होतात, मोठमोठे इव्हेंट आम्ही बघतो, मोठमोठ्या अशा व्यासपीठावरती कार्यक्रम करण्याची संधी मिळते आणि मोठमोठे व्यासपीठ जेव्हा आम्ही अवलोकित करतो, अगदी दूरदर्शनच्या माध्यमातून अनेक चॅनलवरती सुंदर प्रकारच्या कथा वगैरे सुरू असतात. खूप खर्च असतो. पण मी वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी, वारकरी संप्रदायाचं देणं लागतो आणि वारकरी संप्रदायाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. म्हणून हरिभक्त परायण श्रीयुत माननीय श्री वामनदादा म्हात्रे यांना प्रथमतः धन्यवाद देईन. आणि ह्याच व्यासपीठावरून हा वारकरी संप्रदाय आणि ह्या वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी या नात्यानं, ठीक आहे, कुणाचं काय मत असेल, पण ह्या वारकरी व्यासपीठावरून एक शब्द देतो. आतापर्यंत रंग लावलेल्या वक्त्यानं आपल्याला शब्द दिले असतील, पण ते शब्द एका कलाकृतीचा विशिष्ट भाग आहे.
रंग न लावता आपल्या समोर उभा असणारा हरीच्या रंगात रंगलेला एक वक्ता तुम्हाला सांगतोय की जोपर्यंत तुमच्या अंगावर तालुक्याच्या प्रतिनिधित्वाचा गुलाल पडत नाही तोपर्यंत हा जलाल फुकट रामकथा तुमच्याकडे करेन. रामकथा करणारा कथाकार आहे. या कथेच्या संदर्भामध्ये आत्ताच सांगतो मी, तुमच्याकडून काही नको, पण रामकथा मात्र निमित्त 100% करणार आहे. आणि एक मुस्लिम वक्ता जेव्हा रामकथा करतो, प्रभू रामचंद्राच्या बाजूने उभा राहतो आणि प्रभू रामचंद्राचे गुणगान गातो, याच्यापेक्षा जगामध्ये दुसरा साम्यवाद शोधून सापडणार नाही. या रामकथेच्या माध्यमातून मी तुमच्या सन्मुख पुन्हा येणार आहे. यात यत्किंचित संशय नाही. खूपच मोठं व्यासपीठ मला हवंय असं नाही, फक्त व्यासपीठाची उपलब्धता तुम्ही करून द्या. कथा करण्यासाठी हा तयार आहे. काही खूप मोठं भांडवल लागतं, खूप खर्च लागतं असंही नाही. ह्याच कलाकारांची उंची आज ह्या व्यासपीठावरून वाढलेली आहे असं नाही. हे कलाकार मुळातच उंच आहेत. ह्या लोकांना आज आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, म्हणून यांच्या वतीनं सुद्धा एकदा धन्यवाद देतो. तुम्ही सर्व कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनाला ह्या संख्येनं उपस्थित आहात, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. सर्व मृदंगाचार्य, गायक, वादक, सर्व महाराज मंडळी, माझ्या सन्मुख बसलेले दिग्गज, आणि मी आज सपत्नीक आलोय, म्हणजे सहकुटुंब कीर्तनाला आलोय. तसं मी इकडनं आलो, पण इकडनं सगळे कार्यक्रमासाठी आलेले आहेत. सर्वांना धन्यवाद देईल. सर्वांच्या चरणी मस्तक साष्टांग प्रणिपात दंडवत. झालेला परिहार प्रभू पांडुरंगाच्या चरणी समर्पित. निर्धारित वेळेमध्ये अभंगामध्ये प्रवेश. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती बोलतो आहे. ह्या व्यासपीठावरून जगद्गुरु तुकोबरायांचे विचार सांगण्यासाठी अधिकाराची आवश्यकता असते. प्रथमतः अभ्यास करावा, करुणीय अभ्यास किंवा प्राप्त करून लोकांना सांगावं, अभ्यासाच्या अंती सिद्ध व्हावं. ह्या अधिकारानं मुद्दामून मी ह्या अभंगावरती बोलण्याचं धाडस करतोय. अभंग शब्द पूर्ण होण्या अगोदर त्याला जो दोष लागलेला आहे तो दोषाला मुक्त करू. सावध झालो, सावध झालो. एकदा सावध झालं असं म्हटलं असतं तर जगद्गुरु तुकोबराय तुमच्या शब्दावरती कोण्या विद्वानानं बोट उचललं नसतं. व्याकरण हे एकच शब्द 2 वेळेस बोलणं म्हणजे द्विरोक्ती नावाचा दोष आहे, आणि जोपर्यंत अभंग दोषमुक्त होत नाही तोपर्यंत त्याला कविता म्हटलं जातं. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या आजच्या अभंगाची द्विरोक्ती जर सोडवायची असेल तर द्विरोक्तीतले शब्द आम्हाला शोधावे लागतील. काय काय शब्द आहेत वाङ्मयामध्ये? आम्ही तुकोपनिषद उर्फ तुकोबरायांचा गाथा जर बघितला किंवा इतर संतांचे जर आम्ही शब्द वाचले, अभंग वाचले, तर आमच्या लक्षात येतं की काही काही शब्द 2 वेळेस उच्चारले, काही काही शब्द 3 वेळेस उच्चारलेले आहेत. एक शब्द 3 वेळेस उच्चारला गेलेला आहे, आठवत असेल तुम्हाला, सत्यतू 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 विठ्ठला. हा शब्द 3 वेळेस उच्चारण्याची आमच्या सर्व विद्वानांना किंवा आमच्या संत महात्म्यांना आवश्यकता का भासावी? का 3 वेळेस शब्द उच्चारावा? या 3 वेळेस शब्द उच्चारण्याला आम्ही म्हणतो त्रिवार सत्य आहे. त्रिवार सत्य हा शब्द होऊ शकत नाही, ते त्रिकालाबाधित सत्य आहे. काय झालं, विद्यापीठामध्ये माझ्या एका दर्शनाभ्यासी मित्रानं प्रश्न विचारला होता, इस जगत में सत्य क्या है? ह्या जगतामध्ये सत्य काय आहे? तर मी धार्मिक तत्वानुसार, वेदांताच्या अध्ययनानुसार त्याला उत्तर दिलं की बाबा रे, ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. कशावरून म्हणता तुम्ही? म्हटलं ब्रह्मसूत्राच्या अथातो ब्रह्म जिज्ञासेपासून तर शेवटच्या ब्रह्म सत्य जगत मिथ्या ह्या सूत्राप्रमाणे मी बोलत आहे. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. त्याचा दुसरा प्रश्न, अरे ब्रह्म सत्य आहे तर दृष्टीगोचर का नाही? आणि जर हा संसार, हे जगत सत्य आहे, मिथ्या आहे, तर आमच्या दृष्टिक्षेपामध्ये काय येतं? हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तर त्यावेळेस मी त्याला उत्तर दिलं की चर्मचक्षून बघितलेली वस्तू कदाचित भासमान असू शकते, पण अंतरचक्षून बघितलेली वस्तू भासमान असू शकत नाही. थोडक्यात बोलायचं ठरलं तर एखादं हरिण, खूप तहान लागलेली आहे त्याला, अगदी थोड्या वेळामध्ये पाणी नाही मिळालं तर त्याचा प्राण जाईल. ते हरिण जीवाच्या आकांतानं पळतं, कारण त्याला पाणी दिसलेलं असतं. आमच्या पारमार्थिक भाषेमध्ये त्याला मृगजळ असं म्हणतात. ह्या मृगजळाकडे बघून ते धाव घेतं आणि अत्यंतिक वेगानं पळतं. अर्थातच पाणी दिसतं म्हणून पळतं, पण दिसणारं पाणी असतं का असा प्रश्न त्याला जर विचारला तर तो म्हणतो पळून गेलो, तिथपर्यंत पळत गेलो, पण मला ते काही सापडलं नाही, दिसलं नाही, भासलं फक्त आणि अस्तित्वात नव्हतंच. मग त्याला दिसतं म्हणून पळतं, पण दिसणारी वस्तू भासू सुद्धा शकते. त्यानं सांगितलं त्या हरिणाचा विषय सोडा,
पण तुम्ही तर मला सन्मुख दिसता आहात, तुम्ही सत्य आहात ना. मी त्याला तुला पुन्हा प्रश्न विचारला की बाबा, मी जर सत्य आहे तर काल होतो का? नाही. उद्या राहीन का? नाही. आणि आज मात्र जर मी मध्यावर्ती दिसत असेल तर माझा प्रश्न असा आहे की ज्याला आधी आणि अंत नाहीये त्याला अस्तित्ववान किंवा सत्य म्हणण्यात काय अर्थ आहे? जर ह्या जगतामध्ये माझ्या बापानं, माझ्या आजोबानं, माझ्या पंजोबानं, माझ्या कित्येक पिढ्यानं पांडुरंग परमात्म्याची गीतं ऐकली, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं प्रफुल्लित झालेली, प्रभावित झालेली समाज मंडळी, वारकरी मंडळी बघता आहेत आणि एवढ्या मोठ्या व्यापक स्वरूपानं त्या पांडुरंग परमात्म्यावरती श्रद्धा, सहानुभूती आहे आणि त्यावरती जर आमचा विश्वास असेल, आमच्या अगोदरच्या पिढ्यांनी बघितलंय, पुढच्या पिढ्या बघतील, याचा अर्थ मी आज आहे, मी त्याची शरणागती केलेली आहे. पांडुरंग परमात्मा कालही होता, सत्य तू होतास, आजही आहे, सत्य तू आहेस आणि उद्याही राहशील, सत्य तू राहणार. थोडक्यात त्रिकालाबाधी सत्य, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, तीनही कालामध्ये त्रिकालाबाधी सत्य आहे. आता थोडक्यात बोलायचं ठरलं तर एक अभंग आहे. जगद्गुरु तुकोबा यांची द्विरोक्ती सोडवायची असेल तर एक अभंग मी एक नमुना दाखल सांगतो तुम्हाला. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. हा अभंग द्विरोक्ती तोपर्यंत सुटत नाही जोपर्यंत मूळ गाथा सापडत नाही. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, एका शरणच्या पाठीमागे शरण जी आहे. याचा अर्थ असा की ज्या वेळेस आम्ही ते वाक्य बघू, ते पूर्ण चरण बघू, तर शरण हनुमंता, शरणजी रामदूता, रामदूत हेच हनुमंत आहेत आणि हनुमंतच रामदूत आहे. तर मग तुकोबांनी दोघांच्या बाबतीत दोन शब्द वापरण्याची गरज काय? याचा अर्थ रामदूत म्हणजे देवाचा दूत हा संत असतो आणि देवाला एकेरी बोललं तरी चालतं, हा आमचा संस्कार. उत्तरेमध्ये भगवान परमात्म्याची सगुण उपासना केली जाते म्हणून भगवान परमात्म्याला आदरानं बोललं जातं. भगवान परमात्म्याला आदरानं बोलण्याची प्रक्रिया ही दक्षिणेमध्ये सुद्धा आहे. पण सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा आम्ही सगुण आणि निर्गुणाच्या असणाऱ्या या सर्व प्रक्रियेला जाणून घेतल्यामुळे त्याला कधी काय म्हणतो काय नाही हे आम्हाला कळत नाही. काय खातो आम्ही कासाया सांगाते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायातील 22व्या क्रमांकाचा श्लोक सांगतोय, प्रकाशम च प्रवृत्तीम च मोहमेव च पांडवाना द्वेष्टी संप्रवृत्तानि निवृत्तानि काळक्षती. प्रवृत्ती आणि निवृत्ती ज्याच्या वृत्तीला बाधा करू शकत नाही तो मनुष्य गुणातीत असतो. थोडक्यात बोलायचं ठरलं तर धन आलं तर सुखी होत नाही, गेलं तरी दुःखी होत नाही. काय घेऊन आलो होतो तर काय घेऊन जाणार आहे, ह्या गोष्टीनं जो मनुष्य ह्या विश्वामधल्या सगळ्या माईक पदार्थांच्या संबंधानं अनासक्त असतो, असला पुरुष गुणातीत असतो. तर मग गुणातीत होण्यासाठी काय करावं लागेल? जगद्गुरु तुकोबा सांगतात की बाबा रे, ह्या विश्वामध्ये जन्माला आलेला जो जीव आहे, या जीवाला नेमकं हेच कळत नाही की मी आलो कशासाठी. तर प्रश्न असा उद्भवतो, जे दिसतं ते सत्य आहे असं मुळीच नाही, दिसणारं भासू सुद्धा शकतं. म्हणून जर आम्हाला कुठल्या गोष्टीचा शोध घ्यायचा असेल तर पहिल्यांदा स्वतःचा शोध घ्या. मी नित्य बोलत असतो, कायम बोलत असतो, ठासून बोलत असतो आणि अधिकारानं बोलत असतो. इंटरनेटच्या माध्यमातून जर तुम्हाला जगातील कुठलीही वस्तू शोधायची असेल तर एका क्लिकवरती तुम्हाला मिळेल. मात्र स्वतःचा शोध स्वतःलाच घ्यावा लागेल आणि ज्यानं स्वतःचा शोध घेतला त्याला शोधत जगाचा बाप त्याच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वतःला शोधा. आम्ही दुःखी का आहोत? दुःखी असण्याचं कारण आहे आम्ही काळजी करत बसतो. जर सुखी व्हायचं असेल काळजी करणं सोडा, काळजी घ्यायला शिका, बस सुखी झालं. म्हणून जगद्गुरु तुकोबा जे संत आहेत ना, या संतांच्या जीवनामध्ये येणारे प्रसंग जर आम्ही ऐकलेत ना, काटा उभा राहतो अंगावरती, काटा उभा राहतो. मी ज्या विषयावरती बोलत होतो, जगद्गुरु तुकोबा जेव्हा शरण शरणजी म्हणतात ना, शरण म्हणजे काय? देवाशी बोलण्याचा आमचा शिष्टाचाराचा प्रकार. आरे रावीनं बोलतो. आम्ही मध्यावर्ती आहोत ना, आम्ही मध्य भारतामध्ये राहतो ना, म्हणून आम्हाला देवाशी बोलण्यासाठी एक विशेष सवलत मिळालेली. देवाशी बोलताना आम्ही आरेकारेनं बोलतो आणि संताशी बोलतानाची आमची भाषा मात्र आजीजीची असते, कारण संतांच्या माध्यमातून देवाकडे जाता येतं. असं म्हणतात की देवाला नाराज केलं की देव डॉक्टरांकडे पाठवतात. एक विनोद आहे. आणि डॉक्टरांना नाराज केलं की डॉक्टर देवाघरी पाठवतात. काय कन्सल्टिंग असेल देव जाणे बुवा. हे लॉजिक मला अजून समजलं नाही. पण खरं सांगू मी तुम्हाला, देवाकडे जाताना
रिकाम्या हाताने जायचं असेल तर तो मार्ग योग्य आहे, पण देवाकडे जाताना एका विशेष अधिकारानं जायचं असेल तर संतांमार्फत गेल्याच्या नंतर देव नाकारू शकत नाही. आणि इतर मार्गाने जर देवाकडे गेलं तर देव नाकारू शकतो. त्याला जन्म जन्मांतर असं म्हणतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पण संतांचा वशिला जर असेल तर देव त्याला कधीही नाराज करत नाही, विशेष दर्जा त्याला प्राप्त होतो. म्हणून लक्षात ठेवण्यासारखं आहे की इथे जगद्गुरु तुकोबारायदी जे संत आहेत ना, आम्हाला एक असा दुवा आहे, असं एक प्रोटेक्शन आहे, अशा प्रकारचा एक आधार आहे की ह्या आधारानं आम्ही भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. तर तुकोबारायांना माझा प्रश्न आहे की जर तुम्ही द्विरोक्ती शब्दाचा वापर या ठिकाणी करत असाल तर प्रश्न असा आहे की शरण हनुमंता शरण रामदूता शरण शरणजी 2 वेळेस वापरण्याचं कारण काय? देवाशी बोलताना आमची भाषा जरा आरेरावीची आहे. मी बोलत नाही, संतांचं प्रमाण देतो मी तुम्हाला. संतांशी बोलताना, देवाशी बोलताना आमची भाषा कशी आहे? देवाशी बोलताना आमची भाषा आहे, देवा तुझा माझा कारे वैरकार, देवा तुझा माझा कारे वैरकार, देवा तुझा माझा कारे वैरकार, देवा तुझा माझा कारे वैरकार. रे दुःखाचे डोंगर दाखवेसे, दुःखाचे डोंगर दाखवेसे, बळे बांधून देसी काळा हाती, बळे बांधोनिया देसी काळा हाती, बळे बांधोनिया देसी काळा हाती, बळे बांधोनिया देसी काळा शब्द प्रयोग बघा ना, देवा तुझा माझा कारे. कारे शब्द एवढा सर्वसाधारण शब्द नाहीये. आपल्या जिवलग मित्राला 4 लोकांमध्ये कारे म्हणून बघा, कारेचं उत्तर आरेनं मिळतं. कदाचित भांडणं होऊ शकतात, ही प्रतिष्ठेची भाषा नाहीये, ही खालच्या स्तराची भाषा आहे. म्हणून देवाशी बोलताना कारे तुझा माझा वैरकार. अरे कितीही भांडण असेल तरी देवाला अरे कारे, ही भाषा आहे आमची. या भाषेला मला दोष द्यायचा नाही, तो अधिकाराची भाषा असू शकते. आईला काग आग करतो आम्ही, बापाला कारे आरे बोलण्याची आमची हिंमत नाहीये, कारण बापाचा दर्जा हा आईपेक्षा आम्ही थोडासा वरती केलाय असा आमचं संस्कृती सांगते. आईच्या जवळ जीवाचं बोलू शकतो आपण, बापाच्या जवळ बोलू शकत नाही. म्हणून बापाचा आदर राखला जातो आणि तो आदर भीतियुक्त आहे, कारण भीतियुक्त असलाच पाहिजे हे आम्हाला भारतीय संस्कृतीनं शिकवलेलं आहे. आईच्या जवळ कसंही मन मोकळा करता येतं. आईशी संभाषण करत असताना कुठला आड पडदा नसतो. इथे मला मुद्दामून बोलायचं आहे की संत आमचे माय आणि बाप आहेत, म्हणून संताशी बोलताना आम्ही जरा आदरानच बोलतो. का ते बाप